छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज रिपब्लिकन सेनेचा 11वा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा होतोय। या प्रसंगी उपस्थित रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकरजी, युवा नेते ॲडव्होकेट अमन आंबेडकरजी, रामभाऊ तायडे, आबासाहेब चासकर, राहुल लोंढे, संजीव बावधनकर, बाळासाहेब ओवाळ, सुशील सूर्यवंशी, सुनील वाकेकर, विनोद काळे, सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर, व्यासपीठ मोठा आहे, पंढरीनाथ गायकवाड, सर्व मान्यवर, रिपब्लिकन सेनेचे सर्व पदाधिकारी आणि समोर बसलेल्या माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, रिपब्लिकन सेनेच्या 11व्या वर्धापन दिनानिमित्त मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो, मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो। आणि शिवशक्ती आणि भीमशक्ती इथं एकत्र आलेली आहे। खरं म्हणजे या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या नावाचं मैदान आहे आणि बाजूला हे आनंद दिघे साहेबांच्या नावाचं टॉवर आहे। मी आपल्याला आठवण करून देतो की धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी 25 वर्षापूर्वी ठाण्यामध्ये शिवशक्ती आणि भीमशक्तीची मूर्तमेढ रोवली आणि आज इथं शिवशक्ती, शिवसेना आणि रिपब्लिकन सेना एकत्र आली, हा योगायोग आहे। आणि म्हणून मी सगळ्यांना शुभेच्छा देतोय। खरं म्हणजे दलित, पीडित, शोषित, वंचित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेबांनी केला आणि बाबासाहेबांनी जे आपल्या देशासाठी जे योगदान दिलेलं आहे, त्यांनी बाबासाहेबांनी आपल्या देशाची घटना लिहिली। ही घटना जगामध्ये सर्वोत्तम घटना ठरलेली आहे आणि या घटनेवर आधारित आपला राज्यकारभार चालतो। आनंदराजजी हे बाबासाहेबांचं रक्त आहे, तर आम्ही बाबासाहेबांच्या विचारांचे भक्त आहोत। हमारे देश का स्वाभिमान, हमारे देश का स्वाभिमान बाबा साहेब का संविधान, बाबा साहेब का संविधान, हमारी शान बाबा साहेब का संविधान। हे आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही। हमारा स्वाभिमान बाबा साहेब का संविधान। आणि म्हणून जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का संविधान रहेगा। आणि म्हणून कोणी किती काही फेक नरेटिव्ह केलं तरी सुद्धा जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का नाम रहेगा। आणि म्हणून आपली जी काही युती झालेली आहे, खरं म्हणजे ही युती एका विचारांवर झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने शिवसेना देखील एक कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, अन्यायाविरुद्ध लढणारा, पेटून उठणारा कार्यकर्ता आहे, संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे। आणि म्हणून बाळासाहेब आनंद दिघे साहेबांची शिकवण 80% राजकारण, 20% समाजकारण, 80% समाजकारण आणि 20% राजकारण, हा मूलमंत्र बाळासाहेबांनी दिला। आणि आज समाजकारणाचं बाळकडू आज बाळासाहेबांच्या आनंद दिघे साहेबांकडून शिकलो आणि बाबासाहेबांकडून या भारताची जी राज्यघटना लिहिली, या राज्यघटनेमुळे एक सर्वसामान्य कुटुंबातला आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री झाले बाबासाहेबांच्या घटनेमुळे।
आणि हा तुमचा एकनाथ शिंदे एका शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला या बाबासाहेबांच्या घटनेमुळे. आणि म्हणून रिपब्लिकन सेना पण कार्यकर्त्यांची चळवळ असलेला पक्ष आहे. अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरून न्याय मिळवून देणारा पक्ष आहे. आणि म्हणून या ठिकाणी आनंदराजजी यांचा स्वभाव मला पटला, माझा स्वभाव त्यांना पटला आणि आम्ही दोघंही दिलेला शब्द पाळणारे आहोत. एक बार मी म्हणतो नेहमी, एक तर बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलं की शब्द देताना 10 वेळा नाही 100 वेळा विचार करा, पण एकदा शब्द दिला कि माघार नहीं. एक तो मैं कमिटमेंट करता नहीं, अगर कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता. आनंदराजची पण तसंच आहे. त्यांनी पण फार विचार करून हा निर्णय घेतलाय, पण एकदा विचार केला की माघार नाही, हाही त्यांचा स्वभाव आहे. आणि म्हणून त्यांचं काय स्वार्थ आहे, कुठली अटी शर्ती न ठेवता त्यांनी युती केली. त्यांचं एवढंच म्हणणं होतं, माझा सर्वसामान्य कार्यकर्ता त्याला न्याय मिळाला पाहिजे, सर्वसामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे, असा नेता पाहिजे. नाही तर मला काय देताय ते बोला, असे नेते बरेच आहेत, पण माझ्या कार्यकर्त्याला काय मिळेल ते बोला, असा नेता आनंदराज आंबेडकर यांच्या रूपाने. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की बाबासाहेबांचे रक्ताचे नातू म्हणून ज्यांचं काम या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांचे वारस आम्ही आहोत आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या रक्ताचे वारस आनंदराज आहेत. आणि म्हणून युती ही एवढी मजबूत युती आहे. ही युती ही स्वार्थासाठी झालेली नाही, खुर्चीसाठी झालेली नाही, हा सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी झालेली आहे, न्याय देण्यासाठी. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन की भीमशक्ती आणि शिवशक्ती ही एक वज्रमुठ आहे. एक वज्रमुठ एकत्र आल्यावर काय होतं आपल्याला माहित आहे. आणि म्हणून ताकद आपल्याला कायम ठेवायची आहे. या ताकदीमुळे अन्यायाविरुद्ध आपल्याला न्याय मिळवायचा आहे. आणि म्हणून हा एकनाथ शिंदे तुमच्या सदैव पाठीशी खंबीरपणे उभा राहील ही खात्री आपल्याला देतो. आणि आनंदराजजींच्या बद्दल काय सांगायचं, हमको नहीं किसी से डर, हमको नहीं किसी से डर, हमारे साथ है आनंदराज आंबेडकर. आनंदराज आंबेडकर साहेब आगे बढ़ो. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, या आज खऱ्या अर्थाने आपला 11वा वर्धापन दिन आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतोच आहे. आणि म्हणून या ठिकाणी बाबासाहेबांच्या बद्दल काय बोलायचं, बाबासाहेब प्रज्ञासूर्य होते. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हा नारा बाबासाहेबांनी दिला. बाबासाहेब हे देशातले एकमेव नेतृत्व होतं की विदेशामध्ये लंडनमध्ये जाऊन डिग्री घेणारे बाबासाहेब होते. हा अभिमान आपल्याला. आणि म्हणून लंडनमध्ये त्यांचं वास्तव्याचं ठिकाण आपल्या सरकारने त्याचं जतन केलं एक स्मारक म्हणून. बाबासाहेबांचं इंदू मिल इथं मोठं स्मारक होतंय, जगाला हेवा वाटावा असं स्मारक इंदू मिल मध्ये बाबासाहेबांचं होतं. आणि त्या दिवशी आम्ही दोघं बघायला जाणार होतो. मध्येच अतिवृष्टी झाली, पण आनंदराजजी गेले. मी त्यांना सांगितलं तुम्ही जा बघा, कारण ते देखील स्मारक तुमच्या एकनाथ शिंदेच्याकडे असलेल्या खात्यामध्ये आनंद MMRDAच्या माध्यमातून आपण करतोय. आणि म्हणून जगामध्ये त्याचा सगळ्यांचं नाव लौकिक वाढेल, तिथे येणारा प्रत्येकाला ऊर्जा प्रेरणा मिळेल. आणि आम्ही आता दिल्लीत गेलो होतो राम सुतार साहेबांना महाराष्ट्र भूषण द्यायला, त्यावेळी देखील त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी देखील सांगितलं
की लवकर आम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्याचं काम पूर्ण करू. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की आपल्याला बाबासाहेबांच्या बद्दल समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य आणि लोकशाहीचा जो काही मार्ग बाबासाहेबांनी दाखवला त्या मार्गावर आपण चाललोय. आणि मी जाता जाता एवढंच सांगतो, भीम जैसा सूरज अगर निकला न होता, भीम जैसा सूरज अगर निकला न होता, हमारे जीवन में ये उजाला ना होता, हमारे जीवन में ये उजाला ना होता. मर गए होते यूं ही जुल्म सहकर, मर गए होते यूं ही जुल्म सहकर, अगर हमें भीम जैसा रखवाला मिला ना होता, हमें भीम जैसा रखवाला मिला ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. बरोबर आहे ना. आणि म्हणून बाबासाहेब यांचा खऱ्या अर्थाने सन्मान आज स्वाभिमान दिन म्हणून आपण साजरा करतो. आणि म्हणून बाबासाहेबांच्या जेवढं बद्दल बोलता येईल तेवढं कमी आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी सरकार येतील जातील, पक्ष येतील जातील, परंतु हे काल चक्र फिरत राहणार आहे. परंतु बाबासाहेबांनी दिलेले हे संविधान कधीही कालबाह्य होणार नाही, कधीही कालबाह्य होणार नाही. आणि म्हणूनच मी म्हणालो, जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का नाम आणि बाबासाहेबांचं संविधान बना रहेगा. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, बाबासाहेबांचं काय होतं, काय भूमिका होती. दलित, शोषित, अतिशय गरीब, पीडित माणूस मुख्य प्रवाहात आला पाहिजे. आणि मी मुख्यमंत्री असताना या ठिकाणी या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे, चांगले दिवस आले पाहिजे. म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण सुरू केली. मी माझ्या लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो, तुम्हाला कुणी काही अफवा पसरवल्या तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आणि म्हणून कल्याणकारी ज्या योजना आपण केलेल्या आहेत ह्या कायम अशा सुरू राहणार. कारण आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत, दिलेल्या शब्दाला जागणारे आहोत. आणि म्हणूनच बहुजन समाजासाठी या सर्व दोन्ही सेना एकत्र आलेल्या आहेत. शिवसेना आणि रिपब्लिकन सेना या ठिकाणी हातात हात घालून या ठिकाणी काम करते आहे. मला याचा सार्थ अभिमान आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, जाता जाता आता निवडणुका आहेत, मग अशी रामभाऊनी अगोदरची आठवण सांगितली. जाता जाता एवढंच सांगतो, साधे सिंपल आणि विचार पुढे नेणारे आनंदराज जवळचे आहेत. त्यामुळे एकच सांगतो, विरोधकांची उडवू दैना, कारण मैदानात उतरली शिवसेना आणि रिपब्लिकन सेना. पुन्हा एकदा आपल्याला वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद आदरणीय नामदार एकनाथ शिंदे साहेब, आपण या मंचावर आलात, या वर्धापन दिनासाठी उपस्थित झालात. आम्ही खूप